कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र सरकारने कांद्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे। 1 एप्रिल 2025 पासून निर्णय लागू होणार आहे। कांदा उत्पादक शेतकरी आणि संघटनांच्या लढ्याला अखेर यश आलंय। कांद्यावरचा 20% निर्यात शुल्क होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि 1 एप्रिल पासून हा पूर्णपणे निर्यात शुल्क रद्द झालेला आहे। मी नक्कीच या निर्णयाचं स्वागत करते आणि आभार मानते देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींचे, माननीय गृहमंत्री अमित भाई शाह यांची आणि आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे। कारण सातत्याने या विषयावर आम्ही वेळोवेळी मागणी केली होती आणि नक्कीच हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झालेला आहे। आज केंद्र शासनाने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी केले होते। कांद्यावर जे काही 20% निर्यात शुल्क लावलेलं होतं, जो काही टॅक्स लावलेला होता, तो या ठिकाणी 1 एप्रिल पासून रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। निर्यातीला चालना देण्यासाठी ज्या पद्धतीने 20% निर्यात शुल्क रद्द केलेले, त्याच पद्धतीने जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी त्या ठिकाणी 10% अनुदान सुद्धा देण्याची घोषणा केंद्र शासनाने करावी। आता ही सुद्धा मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होऊ राहिली आणि या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर केंद्र शासन निर्णय घेईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय। केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात कर संपूर्णतः मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल। लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांचा अत्यंत आभारी आहे।